हाय हॅलो नमस्कार. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आमच्या गावची यात्रा आहे. कारण कालचा जो व्हिडिओ होता ना तो खूप मोठा होत होता, म्हणून मग मी त्याचा पार्ट 2 केला आहे. तर आम्ही यात्रा माझी ह्या चुलत जाऊबाई आणि ते आम्ही सर्व चाललेलो आहोत यात्रेला. तर आमच्या गावचा हा नजारा असा आहे. नदी तुडुंब भरून चाललेली आहे. तर नदी म्हणजे आता पाऊस झालेला होता ना तेव्हा. तर मग हे नदीने एकदम रौद्र रूप धारण केलेलं आहे. इथं काही लेडीज कपडे पण धुत आहे पुलावर. पाण्याला खूप प्रेशर होतं. तर आम्ही चाललो पाय 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 आमचा असा प्रवास. आणि इथं आहोंचे मित्र पण होते. ते म्हणत होते द्या वहिनी मी घेतो व्हिडिओ. म्हटलं नको मी घेते. तर थोडंसं त्यांना पण थोडंसं घेतलं. आणि नंतर आम्ही आलो देवीच्या मंदिराजवळ लागलेले आहे. यात्रेमध्ये खूप गर्दी झालेली आहे. सर्वांनी शांततेमध्ये आल्यानंतर आम्ही देवीला नारळ वगैरे फोडलं आणि नंतर आता मी दर्शनाला पण आम्ही रांगेत उभा राहिलो. दर्शन पण घेतलं. नंतर आम्ही देवीचं इथे दर्शन पण घेतलं. व्हिडिओ शूट मी दर्शन घेताना माझ्या पुतणीकडे दिला होता, पण तिने काही शूट व्यवस्थित केलं नाही. आणि मग नंतर आम्ही इथं परड्या पण भरून घेतल्या. कारण हे देवीचं हे ना आमचं इथं मग थोडंसं आम्ही इथं फोटोशूट पण केलं. कारण फोटोशूट तर करायलाच पाहिजे ना. गर्दी पण खूप होती. काही जास्त वेळ आम्हाला इकडं पुकारत होते ते वर्गणी वगैरे जे देतात ना गावकरी ते. आणि मग नंतर इथं आम्ही होमाचं दर्शन घेतलं. इथं रथ आहे ना देवीचा हा रथ आहे. तर त्या रथाला पण नैवेद्य वगैरे बायका भरत हे करत होत्या. आणि हे अशी खूप लांबून लाईन होती. तिथं काय ढकलतच होते. फक्त दर्शनासाठी जास्त वेळ थांबून देत नव्हते. कारण यात्रेच्या दिवशी सगळे गावचे दुसऱ्या गावचे ते सगळे लोक आसपासचे येतात ना. तर मग त्यांना पण दर्शन घ्यायचं असतं, म्हणून मग खूप गर्दी होती. आणि मग इथं आम्ही परड्या जाऊबाईंनी पण परडी भरून घेतली. आणि मी पण भरल्या. हे असे सर्व बसलेले असतात साई शेजारी. आणि मग त्यांना असं पीठ मीठ बाजरी आपण अगोदर हळदी कुंकू ते लावून घ्यायचं. तुळजापूरला जसं आपण करतो ना तसंच सर्व इथं करून घ्यायचं. मग नंतर कावडी पण मिरत होत्या ना. इकडं लहान मुलांच्या खेळणी पण होत्या. यात्रा असल्यावर लहान मुलांच्या खेळणी ते सर्व असतातच. आणि मग नंतर हे इथं कावडी चाललेल्या होत्या. एवढा इतका पाऊस हे सगळं झालेलं होतं. एवढं पाणी होतं सगळीकडं. तरी पण गावातले लोक कावडी आणण्यासाठी थेट तिकडं पैठणला जातात. पैठणवरून पाणी घेऊन येतात देवीला हे करण्यासाठी पाणी. हे किती छान सजवलं आहे ना त्यांनी ह्या कावडी. गावाकडंच हे सगळं दृश्य पाहायला मिळतं. इकडे सिटीने तर काही एवढं जास्त नाही. सगळ्या गोष्टीला गावाकडं सगळ्या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. रूढी परंपरा पहिल्या जुन्या सगळ्या फॉलो करतात. इकडं पोळपाट वगैरे पाठ हे सगळंच विकायला आलं होतं. हे प्रत्येक जणांनी ती कावड किती छान पद्धतीने सजवली होती त्याला फुलांचे आणि खरे फुलं आहेत हे, खोटे नाही येत झेंडूचे. आणि नंतर मग इथं कावडीमध्ये नाचत पण होते ना. आता मग वर्षातून एक वेळाच यात्रा येते. तर मग त्याच्यामध्ये आनंद नाही घ्यायचा तर काय करायचं. लहान मुलांना तर खूप इंटरेस्ट असतो. मी तर काय श्रेयसला आणि दीदीला घेऊन नव्हती गेली, कारण पेपर चालू होते ना. म्हणून मी आणि आम्ही दोघंच गेलो होतो. आणि इथं ज्या लेडीज त्या अंगात येतं ना त्यांच्या, तर त्या पण होत्या. यात्रेच्या दिवशी पण त्या बायकाच्या अंगात येतं ना. असं म्हणतात की त्यांच्या अंगात देवी असते. खरं काय आणि खोटं काय आपल्याला नाही माहिती, पण जे दिसतंय ते मी तुम्हाला दाखवले. आणि हे तुम्ही घ्या आता कळशाचं दर्शन घ्या. आमच्या गावच्या देवीचं, तुळजापूरच्याच देवीचं ठाणं आहे ते. आणि मग इथं आता आम्ही दर्शन वगैरे सगळं झालं आमचं. बाकीचं देवपूजा ते सगळं करून झालं. आणि मग आता इथं आलो आम्ही थोडंसं खरेदीसाठी. मला तर काही जास्त घ्यायचं नव्हतं, पण त्यांना घ्यायचं होतं. तर मग आपलं सगळी यात्रेमध्ये एन्जॉय केला.
काय काय त्यांना घ्यायचं होतं क्लचर वगैरे हे ते. आता मुली म्हटल्यानंतर काय ना काय घेतच राहतात. मी नाही काय घेतलं जास्त, फक्त काय कानातले घेतले तो आणि एखादं क्लचर वगैरे नाही घेतलं. आणि मी फक्त खाऊ घेतला सासूबाईंना, आणि त्यांना पण खाऊ घ्यायचा होता आणि मग त्यांना पण घेतला. आणि इकडं आम्हाला इकडं घेऊन यायसाठी मुलांना तिथं पण मग आम्ही खाऊ घेतला. हे इकडं पर्सची दुकानं आणि सेल होतं 20 रुपयाला. काही पण घ्या 20 रुपयाला. कारण मग 20 रुपयाला स्वस्त मस्त म्हटल्यानंतर कधी कधी टिकतं यात्रेतलं सामान, कधी कधी नाही पण टिकत. आता 20 रुपयाला तरी काय येतंय हो. म्हणून मग घेतला. आता तिने माझ्या पुतणीने एक पर्स वगैरे घेतली. आणि हे पहा परत आमच्या गावचे देवीचं कलशाचं दर्शन. आणि मग इकडं आम्ही आलो घरी, कारण आम्हाला पण इकडे यायचं होतं ना शिक्रापूरला. म्हणून मग पटकन आम्ही खाऊ घेऊन आलो घरी. नाही तर चाललेत त्यांच्या थोड्याशा गप्पा, कारण खूप दिवसातून इथं आईवडिलांसोबत वेळ घालायला त्यांना वेळ मिळाला ना. आणि मग नंतर आमचा परतीचा प्रवास परत चालू झाला. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. आणि हा होता आजचा आपला व्हिडिओ. बाय बाय.